नमस्कार मंडळी, मी आहे तुमचा मित्र पंकज पारकर. अक्षररूपी गणेश या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो. आज आपण आलो आहोत खेतवाडी येथे. सगळे खेतवाडीचे गणपती आपण पाहणार आहोत, त्यांचे दर्शन घेणार आहोत. सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे आज आनंदाचा दिवस आहे. आजच आपल्या यूट्यूब चॅनलवरती 5000 सबस्क्रायबर झाले आहेत. असंच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, सपोर्ट करत राहा. आजचा व्लॉग सुरू करूया आपण. तर बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. मंडळी, ही आहे खेतवाडीची दुसरी तिसरी गल्ली. पहिल्या गल्लीमध्ये गणपती बाप्पा विराजमान नसतात. दुसऱ्या गल्लीपासून सुरुवात होते. मंडळाने दरवर्षीप्रमाणे यंदाही सुंदर अशी सजावट केली आहे. शंकराच्या जठेमधून गंगा वाहते असा देखावा साकारण्यात आला होता आणि आपल्या लाडक्या बाप्पाची मूर्ती सुद्धा खूप सुंदर आहे. आत्ता आपण आलो आहोत खेतवाडी चौथी गल्ली. या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे स्थापनेपासून या मंडळाने शाडूच्या मातीची गणेश मूर्ती बनवली आहे. खेतवाडी 5व्या गल्लीमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे. इथे थोडी लाईन आहे. ऑपरेशन सिंदूर के माध्यम से करारा जवाब दिया और इन हाथों बोलो गणपति बाप्पा मोरया. मुंबईचा सम्राट म्हणजेच आपण आता आलो आहोत खेतवाडीच्या 6व्या गल्लीमध्ये. बाप्पाचे दर्शन घेऊया. सुरुवातीलाच आपल्याला ही भव्य दिव्य अशी समई पाहायला मिळेल. आतमध्ये आल्यावरती खूप थंडगार असं वाटलं. याचे कारण म्हणजेच मंडळाने लावलेले AC. खूप छान आणि थंड वातावरण होतं इथे. बाप्पाकडे एकच प्रार्थना केली, माझ्या आणि माझ्या व्ह्युअर्सच्या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण कर. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. खेतवाडीचा मोरया म्हणजेच खेतवाडी 7वी गल्ली. मंडळाने यंदा तिरुपतीच्या रूपातील बाप्पा साकारले होते. त्याचबरोबर विष्णूचे अवतारही आपल्याला पाहायला मिळत आहेत. खेतवाडीचा महागणपती म्हणजेच खेतवाडी 8वी गल्ली. यंदा मंडळाने शिवकालीन देखावा साकारला आहे. मध्यभागी अशी भली मोठी तोफ बनवण्यात आली आहे. चिंतामणी म्हणजेच खेतवाडी 9वी गल्ली. यंदा मंडळाचे अमृत महोत्सव आहे, म्हणजेच 75वे वर्ष आहे. यावेळी त्यांनी रावणाचं जसं तुम्ही पुष्पक विमान टीव्हीत पाहिलं असेल तसंच आपल्या बाप्पाचं हे गरुड विमान आहे असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही पाहत असाल वरुण राजाचे आगमन झाले होते, तरीही आपला उत्साह काही कमी झाला नव्हता. आपण आता आलो आहोत खेतवाडी 10वी गल्ली बाप्पा खेतवाडीचा यांचे दर्शन घ्यायला. कमळ, शंख, चक्र, बासुरी धारण केलेले कृष्णरूपी बाप्पाचे दर्शन घेऊन आपण पुढे गेलो खेतवाडी 11व्या गल्लीमध्ये. खेतवाडीचा महाराजा म्हणजेच खेतवाडी 11वी गल्ली. खूप अशी उंच मूर्ती आपल्याला पाहायला मिळाली. प्रवेशद्वारापुढे लिहिलं होतं श्वान देशाय. श्वान म्हणजे कुत्रे, त्याचबरोबर हत्तीचा चेहरा आणि अश्व म्हणजे घोडा, या सगळ्यांचं रूप आपल्याला पाहायला मिळालं. तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा.
खेतवाडी 12वी गल्ली म्हणजेच खेतवाडीचा गणराज. इथे आल्यावर असं एक क्षणासाठी वाटलं जणू काही आपण लालबागमध्येच आहोत. खरंच इथे आल्यावर असं वाटतं की आपण महाराजांच्याच दरबारात आहोत. असं भव्य दिव्य असं दरबार आपल्याला पाहायला मिळेल. या मूर्तीकडे नीट असं पाहिल्यावर आपल्याला कळेल की जणू काही बाप्पा आपल्याकडे बघून स्मित हास्य करीत आहेत. किती जणांना असं वाटतं त्यांनी कमेंटमध्ये नक्की लिहा. खूप भव्य असं प्रवेशद्वार असलेली गल्ली म्हणजेच खेतवाडीची 13वी गल्ली. ही गल्ली म्हणजे शेवटची गल्ली आहे, पण हरकत नाही, ह्याच्या पुढेही आपल्याला क्रॉस लेनचे गणपती पाहायचे आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला क्रॉस लेनचेही गणपती पाहायला मिळतील. बाहेर जोराचा पाऊस आहे आणि आतमध्ये AC. खूप थंडगार असं वातावरण आतमध्ये झालं आहे. ओ वाव, खूप सुंदर असं यावर्षी डेकोरेशन केलं आहे. बाप्पाकडे बघून मन एकदम शांत असं झालं. त्याचं कारण का काय माहीत नाही, पण पांढरा रंग हा शांतीचं प्रतीक आहे. कदाचित त्यामुळे झालं असेल म्हणावं. गेल्या वर्षीही बाप्पा हे पांढऱ्या शुभ्र रंगामध्ये होते श्रीकृष्णाच्या रूपातले, आणि यंदाही हे बाप्पा आहेत आपल्या शिवशंकराच्या रूपातले. खेतवाडी दुसरी क्रॉस लेन. दरवर्षी मंडळी तुम्ही पाहत असाल यूट्यूबवरती, TV वरती 360 डिग्री फिरणारी एक मूर्ती असते, ती म्हणजे ही आहे आपली 28 फुटाची दुसरी क्रॉस लेन मधली मूर्ती. खेतवाडीला प्रसिद्ध करणारा पहिला मानाचा गणपती म्हणून या मंडळाला ओळखले जाते. यंदा मंडळाने हे सागर मंथन देखावा सादर केला आहे. पुढे आपण आलो आहोत खेतवाडी तिसरी क्रॉस लेन. खेतवाडीचा सुखकर्ता विठुराया माझा सखा, सुखकर्ता माझा पाठीराखा यंदाची थीम आहे मंडळाची. चौथी क्रॉस लेन म्हणजेच खेतवाडीचा लंबोदर. पहले उरी, फिर पुलवामा, और अब ये 22 अप्रैल 2025 घास के मैदान में दिल्ली की दीवारों ने कांप कर पूछा अब क्या, और वहीं से जन्म हुआ ऑपरेशन सिंदूर। दुश्मन ने सोचा भारत झुकेगा, भारत में आसमान में आग उगली। ये कोई आम फाइटर नहीं, ये है हवा का शेर, आग की बरसात। ये कोई जहाज नहीं, ये उड़ता हुआ तबाही है कि रगों में बना हिंदुस्तानी हथियारों से लैस ब्रह्मोस का वाहक। ये है सुखोई Su-30, मॉडर्नाइज्ड कमर्शियल फॉर इंडिया, भारत का आसमानी विनाश। कोई शोर नहीं, कोई सवाल नहीं, बस एक इशारा और एक आदेश। अब वक्त आ गया है अंधेरे को चीर और एक के बाद एक भारतीय लड़ाकू विमान गरजते हुए आसमान की ओर उठे और इंजन की आवाज एक चेतावनी थी। दूसरी ओर कुछ ठिकानों से दागी गई मिसाइलें अंधेरे में बेअवकाश दुनिया वालों बुरी नजर ना हम पे डालो।
खेतवाडी खंबाटा लेन म्हणजेच खेतवाडीचा राजा। ओम तांडव मित्रमंडळ। गेल्या वर्षी मंडळाने साकारलेली मूर्ती ही एका नजरेत मावत नव्हती। यंदाही तसंच काही आहे। ही मूर्ती एवढी भव्य दिव्य आहे की आपल्या एका नजरेत मावत नाही। सर्वच मंडळाचे बाप्पा खूप छान आहेत, सगळ्यांचीच मेहनत आहे। पण कोणी मला पर्सनली विचारलं तुम्हाला कोणते बाप्पा आवडले खेतवाडीचे, तर मी नक्की सांगेन मला हे ओम तांडव मित्रमंडळ या मंडळाचे गणपती बाप्पा खूप छान आणि आकर्षक आणि खूप मनापासून मला आवडले। आता आपण पाहणार आहोत 1 इंच अशी गणपती बाप्पाची मूर्ती। ज्या मंडळींना ही मूर्ती कुठे आहे ते कळलं असेल त्यांनी कमेंटमध्ये नक्की लिहा। आगे आगे देखिए, 1 इंच की गणेश जी की मूर्ति, 1 इंच की गणेश जी की मूर्ति, आगे आगे देखिए। मित्रांनो तुम्ही पाहत असाल खूप असा जोराचा पाऊस पडत आहे। अशा प्रकारे आपण खेतवाडी गल्लीमधील बाप्पाचे दर्शन केले आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार। पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो। 5000 सबस्क्रायबर झाल्याबद्दल। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आपलं आवडतं चॅनल अक्षरूपी गणेश आर्टिस्ट पंकज पारकर असंच प्रेम तुमचं राहू द्या। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।